असं वाटतं की आपण सौदी अरेबियाला आलोय का, जरा जास्त होतंय पण. तर इथून एक्सप्रेस हायवे वरून खाली उतरतात, भारी फिलिंग येते बरं का. आणि स्पेशली रात्री ना, तर मी मॅच बघत बघत जेवतो. वाजलेत 9, साधारण 9 वाजलेत आणि मी करतोय टायरची हवा चेक, कारण आपल्याला निघायचंय मीटअपला वाशीला. क्या बात आहे, एकदम परफेक्ट हवा आहे, परफेक्ट 29 आहे. मी ॲक्च्युली चारही टायरमध्ये 29च ठेवतो. चलो ठीक आहे, हे तर काम ओके झालं. तर हे मी आहे हायवेवरती आणि मला जायचं आहे एक्सप्रेस हायवेवर. हे बघा, लेफ्ट साईडला लागणार एक्सप्रेस हायवे. प्रवास चालू झाला. एवढी अशी गर्दी नाही आहे, पण आहे. तशी म्हटली तर आहे, अशी म्हटली तर नाही आहे. पण रात्रीचा प्रवास मात्र खरंच खूप छान आणि शांत होतो. हाट जर का टर्न तुमचा चुकला एक्सप्रेस हायवेचा, तर तुम्हाला पुढून एक भोंडा पडणार. हा मी आलो एक्सप्रेस हायवेला. आय होप तुम्हाला दिसत असेल. काय आहे मला माहित नाही, पण एक्सप्रेस हायवेला तुम्ही कनेक्ट झालात ना की पहिले एक 10, 15, 20 किलोमीटर आहे ना, बराच उबड खाबड खडक 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 असा रस्ता होतो. यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आपले स्वागत आहे. या मार्गाचं नाव यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग आहे बरं का. आपले मला वाटतं पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, आणि हो आपल्या कराडचे बरं का, प्रीती संगम. नक्की नक्की शिक्षक, तुम्हीच फक्त तुम्हाला काळजी घ्या. खूप जास्त रंगबिरंगी प्रवास आहे, खूप जास्त. एवढे वेगवेगळ्या प्रकारचे बोगदे आहेत, एवढं भारी वाटतं ना एक्सप्रेस हायवेवरती. आणि हात सोडून म्हणजे मोकळेपणाने स्पीड घेता येतो, मोकळेपणाने. खूपच छान. असा मी काही खूप स्पीडचा दिवाना नाहीये, पण आहे ना खूप भारी मजा येते. असं वाटतं की आपण सौदी अरेबियाला आलोय का, जरा जास्त होतंय पण वाटतं आता गरिबांचं सौदी अरेबिया. बाप रे, किती लेनचा रोड आहे हा. 4 लेन आहेत, पण किती मोठं वाटतंय. म्हणजे मला वाटत नाही कॅमेरा ह्या सिनरीला जज करतोय म्हणून. जरा काच पण थोडी घाण आहे. 2 मिनिटं मी काच क्लीन करून घेतो. एक्सप्रेस हायवेवर सुद्धा अंधार असतो. क्या बात आहे. 100चं स्पीड लिमिट आहे. आपला स्पीड किती आहे? 100ला अजून जरा कमी आहे. इथून खाली उतरून पनवेल मार्गे कल्याणला जायचं एक ऑप्शन आहे. दुसरा मार्ग माझ्याकडे मापा, म्हणजे घणसोली त्या साईडने कल्याणला जाणं. मी चूज करतोय माप्याचा मार्ग, कारण तो मला आवडतो. खरंच खूप छान मार्ग आहे तो. बघू ट्राय करून आता. अर्थात ट्राय नाही, त्याने मी जाताना जातो, येताना मी तिथून कधी आलो नाहीये. खरंच हा रूट आहे ना, खरंच खूप छान आहे, मला खरंच आवडला. इथून काय नाही, सीबीडीला जायचं. सीबीडी वरून मला वाटतं घणसोली नाही, त्याच्या आधी मापा लागणार. मापा, घणसोली, त्याच्यानंतर पुढे कल्याणला. हा रूट मला खरंच खूप आवडतो. स्मूथ हायवेने गेल्यासारखा आहे. लिटरली हायवेच आहे हा, गेल्यासारखा काय. जवळपास मी आता आलोच, म्हणजे 1-2 किलोमीटर राहिलं, मी माप्याच्या जवळ आलोच. आपल्याला जायचं आहे सरळ ठाण्यामार्गे जायचं आहे आपल्याला, ठाण्याच्या. ह्या गोष्टीसाठी ना मी रात्रीचा प्रवास करतो. किती रिकामे रोड आहेत, क्या बात आहे. स्मूथ ग्लायडिंग. हा बघा, हा आहे परफेक्ट टर्न. हा टर्न नाही बसला तर तुमचा रॉंग टर्न होणार. इथून मी डायरेक्ट शिळ फाट्याला मिळणार. अरे हो 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 हो, काय रे बाबा. सो माझी एंट्री झाली कल्याणला. हा तुम्हाला डावीकडे दिसतोय, हा दुर्गाडी ब्रिज आहे. आणि मी आता वायले नगरच्या दिशेने चाललोय. हा महाराजांच्या पुतळ्याकडे मी आलो. इथे आलो ना की खरंच खूप भारी फिलिंग येते बरं का. आणि स्पेशली रात्री ना हे खरंच खूप छान दिसतंय, खूपच छान. माझ्या प्रत्येक व्लॉगमध्ये मी इथे आलो आणि हे इन्क्लूड केलं नाही असं होतच नाही. डावीकडे दुर्गाडी ब्रिज आहे, भयानक गर्दीचा. म्हणजे हा क्रॉस करणं आम्हाला टेन्शनचं काम असतं, पण आता मोठा झालाय तो. मी वायले नगरला पोचलो. हा आतला टर्न घेतला की फायनली मी आपल्या टेरिटोरीत आलो. बापरे, केवढे खड्डे आहेत ते. हा चौक आठवतोय, आपलं पहिलं मीटअप, कल्याणचं पहिलं मीटअप आपण इथे युनियन क्रिकेट क्लबला घेतलेलं. पाऊस पडत होता, लिटरली पाऊस पडत होता. हातात छत्री घेऊन मीटअप झालं. इथे ह्याच लाईटच्या खांबाच्या शेजारी. म्हणजे तुमची इच्छा असेल ना, मी कुठेही मार्ग काढू शकता. सगळी जण लिटरली उभी होती बरं का. 1 नाही 2 नाही 3 तास. रात्री 11 वाजता मी घरी गेलो, मला आठवतं. तर मी मॅच बघत बघत जेवतोय. आणि मी जो पास्ता आणलेला ना, हा आमचा आनंदी खाते. आनंदी
पास्ता खा पिल्लू. हा कर. जगातला बेस्ट पास्ता आणला मला. क्या बात आहे. हा वसूल, सगळा पास्ता वसूल झाला.